यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे प्रगती पथावर आहे, परंतु गेल्या 4 महिन्यांपासून पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे देयके प्रलंबित आहे। त्यासाठी तब्बल 50 कोटींच्या वर निधीची गरज आहे। तसेच निधीअभावी उपविभागांमार्फत देयके तयार करण्यास दिरंगाई होत असून तो आकडाही 60 कोटींच्या जवळपास आहे। यामध्ये 110 कोटींच्या प्रलंबित देयकेसाठी जिल्हा परिषदमध्ये कंत्राटदार वारंवार पाठपुरावा करीत आहे, तरी देखील त्यांना देयके प्राप्त झाली नाही। यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे। पाणी पुरवठा अंतर्गत आम्ही इथे जलजीवन मिशनचे पाणी पुरवठ्याचे कामं करत आहे। जवळपास माझ्याकडे 7 ते 8 गावच्या योजना आहेत। जवळपास त्यातले कामं 60 ते 70% कंप्लीट झाले आहे, पण मार्चपासून आम्हाला इथं देयक मिळत नाही आहे। जवळपास आता माझे 30-40 लाखाचे बिल आहे। आता फक्त इथं 4 कोटी निधी आला आणि त्यातून फक्त आम्हाला 5-5 लाख रुपये देण्याची होती। जिल्ह्यातील कंत्राटदारांनी कामे बंदचा निर्णय घेत अपुऱ्या निधीच्या मागणीसाठी आज कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निधी न मिळाल्यास जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेने दिला आहे। त्या कामाचा प्रोग्रेस साधारणतः 50% जास्त झालेला आहे, परंतु शासनाच्या निधीअभावी एप्रिलपासून कंत्राटदाराची पूर्ण झालेली कामं आहेत त्यांना अजूनपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही आहे आणि थोडक्या प्रमाणात निधी देऊन शासनाची बळवणी केली जात आहे। त्यामुळे कंत्राटदारांनी दिनांक 8 ऑगस्टपर्यंत जर पूर्ण निधी प्राप्त झाला नाही तर 9 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे।